नमस्कार, मी डॉक्टर रामचंद्र साबळे, ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ. आपल्याला 2026चा पावसाचा अंदाज महाराष्ट्रासाठी देत आहे. हे जे महाराष्ट्रासाठीचा अंदाज देण्याचं मॉडेल आहे त्याचं पेटंट माझ्या नावावर आहे. मीच ते डेव्हलप केलेलं आहे. 2003 सालापासून आम्ही हा अंदाज देतोय. आता हे 23वे वर्ष आमचं जवळजवळ अंदाजाचं आहे. 24वे वर्ष आहे. आता या अनुषंगाने जेव्हा मी पंजाबराव कृषी विद्यापीठ अकोला, मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी, महात्मा फुले विद्यापीठ राहुरी आणि कोकण कृषी विद्यापीठ दापोली इथे ज्या वेधशाळा आहेत या वेधशाळांचा डेटा हा 30 वर्षाचा ह्या मॉडेलला प्रत्येक 15 मॉडेलची वेगवेगळी आहेत. 15 मॉडेलला हा 15 स्टेशनचा त्या स्टेशनचा डेटा भरला की जो अंदाज येतो तो अंदाजनुसार इतर अंदाजांची अशी पडताळणी आपल्याला करता येते. त्याची शेतकऱ्यांच्या दृष्टीनं फार महत्त्वाची मागणी असते, म्हणून हा अंदाज आपण देतोय. महाराष्ट्र राज्यात यावर्षी सरासरीच्या 98% पावसाचा अंदाज आहे. आता मॉडेल एरर हा जर लक्षात घेतला तर +5 किंवा -5 तर 98 - 5 तर 93% पर्यंतही काही ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर 98 + 5 103% पर्यंतही काही भागात पाऊस होण्याची शक्यता आहे. आता या वर्षाचं टिपिकल एक राहणार आहे, पावसात मोठे खंड राहणार आहेत. मोठे खंड म्हणजे 3-3 आठवडे खंड काही वेळा राहू शकतात, अशी परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यासाठी चांगल्या पाऊस चांगला झाल्याशिवाय, जमिनीत पुरेशी ओल असल्याशिवाय पेरण्या शेतकऱ्यांनी करायच्या नाही आहेत. जेव्हा 2 फूट 3 फुटापर्यंत ओल माती खाली भिजेल, ओल असेल, 65 मिलीमीटर पाऊस झालेला असेल, 65 ते 70 मिलीमीटर, तेव्हा पेरण्या करायच्या. पेरणीची घाई करायची नाही आहे. पेरणीची जबाबदारी आपण शेतकऱ्यांची आहे, त्यांनी व्यवस्थितपणे करायची आणि कमी कालावधीच्या जातींचा उपयोग करायचा, कमी कालावधीच्या पिकांचा निवड करायची. मग कोणती पिकं आहेत कमी कालावधीची? मूग आहे, मटकी आहे, उडीद आहे, चवळी आहे. अशी कमी कालावधीची कडधान्य पिकं जी आहेत ती निवडा. बाजरीचं पीक अत्यंत कमी पाण्यावरती येतं, बाजरीचं पीक निश्चितपणे निवडा. ज्वारी देखील आपण घेऊ शकता. ह्या बाजरी आणि ज्वारीच्यामुळे जनावरांचा चाऱ्याचा प्रश्न सुटू शकेल. आणि इतर जी पिकं आहेत ती कमी कालावधीची अधिक उत्पादन देणाऱ्या जाती आज उपलब्ध आहेत त्या निवडा. कपाशीमध्ये देखील आपल्याला पाण्याची सोय असेल तरच तुम्ही तिथं रिस्क घ्या, किंवा वीर बागायत आहे किंवा इतर काही बागायत शक्यता आहे तिथं कपाशीची लागवड कमी कालावधीच्या जातींची करायला हरकत नाही, तूर आणि कपाशी. पण त्यालाही आपल्याला जर का कपाशीला ठिबक सिंचन वापरता आलं तर जास्त चांगलं होईल. त्याला कारण असं की ठिबक सिंचननी कमी पाण्यावरती अधिक उत्पादन काढणं शक्य होतं आणि त्यासाठी ठिबक सिंचनचा वापर करावा. आता राहिला प्रश्न एल निनो. एल निनोबद्दल खूप चर्चा चालू आहे. काही वेळेला असं सांगितलं जातं की आता एल निनो लवकरच सुरू होतोय. पुढं काय सांगितलं जातं, सुपर एल निनो येणार आहे आणि मग 1877 प्रमाणे फार मोठा दुष्काळ पडणार आहे अशी साधारणपणे माहिती दिली जाते. या माहितीचा शेतकऱ्यांच्या मनावर फार मोठा परिणाम होतोय. महाराष्ट्रात 1,50,00,000 शेतकरी आहेत, त्यांच्या मनावर ह्याचा परिणाम फार मोठा होतोय आणि त्यांना खरं हे समजलं पाहिजे. त्यासाठी कमी कालावधीच्या जाती वापरणं, कमी दिवसात येणारी पिकं घेणं, कमी दिवसात येणाऱ्या जातींचा उपयोग पेरणीसाठी करणं, हे कधी पाऊस झाल्यानंतर. आता पाऊस लांबलाय का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. मी पूर्वी अंदाज दिला होता की पाऊस वेळेपूर्वी दाखल होईल, त्याप्रमाणे तो वेळेपूर्वी दाखल अंदमान निकोबारमध्ये झाला आहे. पण पुढे ज्या अडचणी आल्या त्यात प्रामुख्यानं बंगालच्या उपसागरात तयार झालेलं कमी दाबाचं क्षेत्र हे एक आहे. आणि दुसरं, संपूर्ण जे काही वाफ आहे आपली किंवा ढगांची सिस्टीम आहे ती संपूर्ण येमेनच्या दिशेला वाहते. येमेनवरनं ती इराणवरनं अफगाणिस्तानवरनं पुन्हा काश्मीर, नंतर पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि नंतर बिहारपर्यंत जाते. आता बिहारला जे माणसं पुराणी वाहून गेली, हे अशी संपूर्ण परिस्थिती बदललेली आहे. या हवामान बदलामुळं घडलेली आहे. हवामान बदलामुळं आता जवळपास 1.5 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान वाढले. हे अजून वाढणार आहे. हवामान बदलाचे परिणाम सर्व देशांमध्ये होत आहेत. आपल्या फक्त महाराष्ट्रातच होत आहेत असं नाही, आपल्या देशातच होत आहेत असं नाही.
पण त्याला पर्याय एक म्हणजे वृक्ष लागवड वाढवणं आणि जे काही इंधनाचा वापर कमी करणं, ह्या दोनच गोष्टी आहेत आणि त्या दिशेनं आपल्याला पुढे भविष्यकाळ करावं लागेल. अन्यथा आपल्याला मान्सूनमध्ये अधूनमधून हे प्रॉब्लेम येतील. 2015चा दुष्काळ घ्या, 2023चा दुष्काळ घ्या, त्यावेळेला फार मोठे खंड होते. तशीच परिस्थिती काही भागामध्ये यावर्षी देखील जाणवणार आहे. आणि ते मोठे खंडांचा जो भाग आहे विशेषतः तो मी परत एकदा रिपीट करतो की साधारणपणे राहुरी, कोल्हापूर, सोलापूर, धुळे, जळगाव, परभणी, नागपूर या स्थानिकात मोठे खंड राहण्याची शक्यता आहे. मध्यम स्वरूपाचे खंड कराड, पाडेगाव, निफाड, नाशिक या स्थानिकात राहण्याची शक्यता आहे. जेव्हा खंड पडतील त्यावेळेला अवर्षणासारखी परिस्थिती निर्माण होईल. त्यावेळेला आपल्याला पाणी द्यायची सोय असेल तर आपण जरूर पाणी द्यावं. पण एवढा निश्चित पाऊस होईल की काही कमी कालावधीची पिकं या हंगामात निश्चित खरीपातली आपल्या पदरात पडू शकतील असं मला वाटतं. मी सर्व शेतकऱ्यांना आणि इतर सगळ्यांनाच धन्यवाद देतो आणि शुभेच्छा देतो. एल निनोचं जे काय जी माहिती येते ती माहिती मध्ये ज्याला पॅनिक परिस्थिती निर्माण होते. आज शेतकऱ्यांच्यामध्ये ही पॅनिक परिस्थिती आहे की एल निनो, सुपर एल निनो येणार, मग पेरायचं का नाही आम्ही क्षेत्र, इथपर्यंत परिस्थिती होते. पण मला असं वाटतं की सध्याला देखील आपण तापमान जर बघितलं, आपण बघू शकतो तापमान. पेरू जवळ किती आहे 20 अंश सेल्सिअस, इक्वेडॉर जवळ किती आहे 24 अंश सेल्सिअस. हे सरासरीच्या तिथल्या तापमानापेक्षा बरंच कमी आहे. म्हणजे अजून एल निनो यायचं आहे. परंतु तरी बरेच वेळा बोललं जातं आला एल निनो, आला एल निनो. पण हे सगळं जे आहे ते हवामान बदलाचा मोठा परिणाम आहे. आणि सुपर एल निनो जर येणार असेल तर तापमान 2.5 अंश सेल्सिअस ते 3 अंश सेल्सिअसनी वाढणं गरजेचं आहे. आणि तसं वाढूही शकेल, मी म्हणत नाही की वाढणार नाही, परंतु त्याचा जास्त बाऊ करून आपला जे काही उत्साह आहे तो कमी होऊ देऊ नका, एवढंच मला सांगायचं. महाराष्ट्रात सध्याच्या परिस्थितीनुसार जी काही आता आपण सरासरीने पाऊस पाहिले त्यात कोरडवाहू जो भाग आहे त्या भागामधले धुळे ठिकाणी पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. तिथला पूर्व भाग धुळ्याचा असेल, नाशिकचा देखील पूर्व भाग असेल, पुणे जिल्ह्याचा पूर्व भाग असेल, पूर्ण नगर जिल्हा पूर्ण असेल, सोलापूर जिल्हा पूर्ण असेल, साताऱ्याचा पूर्व भाग, सांगलीचा पूर्व भाग ह्या भागात कमी पावसाचे अंदाज आहे किंवा शक्यता आहे. हा संपूर्ण पावसावरचा अवलंबून असलेला क्षेत्र आणि कमी पावसाचं प्रमाण असलेलं आहे. आणि नेहमीच ड्रॉट प्रोन ज्याला म्हणतो आपण तो भाग या पट्ट्यामध्ये अधिक आहे, तिथं पाऊस कमी होण्याची शक्यता आहे. मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे.